बनारसच्या गंगा किनारी असलेल्या या घाटांबद्दल खूप ऐकलं होतं. म्हणतात की गंगा किनारी या घाटांवर बसून आपण जीवन आणि मृत्यूला खूप जवळून बघतो. या घाटांवर फिरताना मनाला एक वेगळीच शांतता भेटते. और हम जा रहे भाई दशाश्वमेध घाट की तरफ। दशाश्वमेध घाट और आलो तो, पर यहाँ तो अलग ही माहौल लग रहा है भाई। कुछ लोग अलग ही जिंदगी जी रहे हैं। देखो पूरा अलग ही माहौल है भाई। लोग मतलब अलग ही आइटम लग रही है मेरे। आगे भी है, देखो आगे भी दिखा तो आपको। आगे तो बहुत बड़ा सर्विस पॉइंट है। चलो चलो ना पीछे। कैसन ये गोरा आंग दबवा रहा है भाई। असं मानलं जातं की काशीमध्ये आल्यावर सर्वात आधी आपण कालभैरव मंदिराचे दर्शन घेतले पाहिजे. त्यासाठी आम्ही निघालोय कालभैरव मंदिराचे आणि तिथे असलेल्या अजून 2-3 मंदिराचे दर्शन घ्यायला. दुपारचे 2:30 वाजले आणि ह्या छोट्या छोट्या गल्लींमधून आम्ही कालभैरवच्या मंदिराकडे जातोय. पण मग इथल्या गल्ल्या एवढ्या भारी ना, एक नंबर. आणि बनारसला समजून घ्यायचं असेल तर घाटांपेक्षा ह्या गल्ल्यांमध्येच फिरलं पाहिजे. बघा किती सुंदर चित्रकारी केलेली इथे पूर्ण. तर आम्ही कालभैरव मंदिराकडे जातोय. असं मानलं जातं की बाबा कालभैरव शत्रूंचा नाश करतात आणि भक्तांची प्रत्येक मनोकामना पूर्ण करतात. बाबा कालभैरव यांना वरदान आहे की भगवान शिवच्या आधी त्यांची पूजा केली जाईल. कालभैरव मंदिर आणि अजून तिथे असलेल्या 2-3 मंदिराचे दर्शन घेऊन आता आम्हाला ओढ लागली होती ती वाराणसीच्या वर्ल्ड फेमस गंगा आरती बघण्याची. तर मित्रांनो, आता आम्ही कालभैरव बाबांचं दर्शन घेतलंय. आता दशाश्वमेध घाटला जातोय. 4 वाजले. तिथं गर्दी तर नको असायला, पण मग गर्दी असू शकते कारण आज संडे मुळे गर्दी असू शकते. तरी आम्ही 4ला तिथं जाऊन बसणार आहे. बघू तिथं काय होतं. आणि कालभैरव बाबांच्या दर्शनाला एवढी गर्दी होती की म्हणजे अशी फिरून पूर्ण लाईन होती. आम्ही दर्शन वगैरे केलं. मध्ये एक छोटासा स्कॅम पण झाला आमच्या सोबत. व्हिडिओ बघत राहा, मी तुम्हाला सांगतो काय स्कॅम झाला. तर एकदा तर दशाश्वमेध घाटावर पोहोचलो ना, मग काही टेन्शन नाही. पण सध्याला तरी आम्ही ह्या सुंदर सुंदर बनारसच्या गल्लीमधून फिरतोय. आज संडे म्हणून खूप गर्दी इथं सगळीकडं. कधी नेहमीच असते मला असं वाटतं. जैसे जैसे आरती का समय हो रहा है वैसे वैसे भीड़ बहुत बढ़ रही है वाराणसी में. अभी हम गदोलिया चौक के आसपास है. मग त्याच्यानंतर आपण जाऊ आरती बघायला. तर गर्दी तर खूप आहे, पण तरी ट्राय करतो आम्ही आरतीला जाऊन बघण्याची दशाश्वमेध घाटवर. आणि सकाळी असे घाटची पण आरती बघायची जी प्रांतकालमध्ये असते. खूप सकाळी असते ती. खूप बापरे किती गर्दी बघा. जशी जशी संध्याकाळ होते तसा बनारसचा वेगळाच सुंदर रूप आम्हाला दिसायला लागले. वाराणसी की इन खूबसूरत गलियों को घूमते हुए अब वक्त हो जाता है गंगा आरती का. संध्याकाळी 7 वाजता चालू होणारे या गंगा आरतीसाठी 5 वाजेपासूनच लोकांची गर्दी व्हायला सुरुवात होते. आप सभी का स्वागत है. आपकी एवढ्या जवळून मी गंगा आरती बघणार होतो आणि एवढ्या दिवसांचं माझं स्वप्न सत्यात उतरणार होतं. आणि मग तो क्षण आलाच. गंगा आरतीला समोरून चालू असताना बघणं एक वेगळीच गोष्ट आहे, जिला कधी विसरलं जाऊ शकत नाही, जिला कधी आपण व्यक्तही करू शकत नाही. अंगावर काटा येणारी ही गंगा आरती आपल्या मनाला शांत करून टाकते आणि आपण या भक्तिमय वातावरणात मग्न होऊन जातो. गंगा आरतीसाठी माझ्याकडे शब्द कमी आहेत. तुम्हाला इथे येऊनच तो एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. मित्रांनो, आता मी दशाश्वमेध घाटावर आहे. जस्ट गंगा आरती आम्ही एक्सपिरियन्स केली आहे.
पण खूप गर्दी होती. आम्हाला वाटलं आम्हाला गंगा आरती नीट बघता येणार नाही, पण मग देवाच्या कृपेने आम्ही खूप जवळून गंगा आरती बघितली. आम्हाला एक्सपेक्ट नव्हतं एवढं, कारण आम्ही उद्याचा प्लॅन करणार होतो, पण होता वेळ म्हणून दशाश्वमेध घाटावर आलो होतो. पण मग एक्सपिरियन्स काहीच नव्हतं, आम्हाला एक्सपेक्टच नव्हतं की आम्ही एवढं जवळून गंगा आरती बघू. पण मग असं म्हणता का, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आज आमच्यासोबत खूप चांगलं घडलं आणि म्हणजे एवढी भारी एनर्जी आम्हाला भेटली. गंगा आरती एकदम अशी जवळून बघितली. गंगा आरती मध्ये पूर्ण घुसून गेलेलं होतं. मला म्हणजे एकदम भारी वाटत होतं. सुंदर दृश्य होतं. खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. एक्सपिरियन्स एकदम नेक्स्ट लेवल होता. खूप मला एकदम भारी वाटलं. पण आणि आता जस्ट गंगा आरती झालीये. हा दशाश्वमेध घाट. आम्ही आता गंगेच्या किनारी बसलोय, सगळे बोट्स आहे. पण मग एक आहे की तुम्ही जर इथं आलात तर बोट मधून कधीच गंगा आरती बघू नका. थोडं लवकर या. जागा 4:30 पर्यंत किंवा 4 पर्यंत तुम्ही इथे येऊ शकता, म्हणजे कसं जागा लवकर सापडेल. हा, मग जागा जर तुम्हाला नीट भेटली तर तुम्ही गंगा आरती एकदम म्हणजे जवळून बघू शकता. मी तुम्हाला तरी सांगून देईल की कुठं येऊन बसायचं, म्हणजे जे की आपल्याला परफेक्ट गंगा आरती आपण एक्सपिरियन्स करू शकू. बोट तर टाळूनच द्या गंगा आरती बघण्यासाठी, कारण की पैसे देऊन आपण वेस्ट ऑफ मनी आहे. तिथे बसून काही फायदा नाहीये. आपण मागे जिथं गंगा आरती होते तिथंच थांबा. इथून मागे आता समजा तुम्ही इथे बसले ना, तर इथून मागच्या साईडला जर तुमची सीट असेल तर तुम्ही 100 रुपये देऊन तुम्हाला काहीच फायदा नाही राहणार. इथून मागे आता एवढी गंगा आरती तुम्ही पुढून बघाल. पण जर ह्या साईडला जर उभे राहिले, इथून पण तुम्ही मस्त गंगा आरती बघू शकता. तुम्ही ह्या साईडला उभे राहा. इथे एक दोरी लावले राहते, तिथे जरी उभे राहून तुम्ही गंगा आरती बघितली तरी तुम्हाला एकदम मस्त एक्सपिरियन्स करता येईल गंगा आरती. आणि काल भैरव मंदिराबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे, सोबत काय घडलं मध्ये, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आम्ही परत एकदा खाण्यासाठी चाललोय. झालंय आजचा दिवस एकदम भारी गेलाय. सकाळी आम्ही स्टार्ट 11 वाजता केलं, तरी सुद्धा एकदम मस्त. आज यांनी दिवस कळालाच नाही. इकडे लवकर अंधार पडतं जरा आपल्यापेक्षा. आपल्या इकडं उजेड असं 5:30लाच अंधार पडून जातो इकडे. ठीक है, चलो इधर जाते. आज तो खाना पूरा ही खा के जाए. आता आम्ही 2 समोसा चाट सांगितले. बघू आता कसं लागतं. मग त्याच्यानंतर कचोरी चाट घेऊ. शिवम स्वीट्स हे दशाश्वमेध घाटापासून वरती चढून आल्यावर लागतं. बघू टेस्ट कसा आहे, मग त्याच्यानंतर कचोरी चाट ट्राय कर. आम्ही शिवम स्वीट्सवर समोसा चाट ट्राय केला, पण मग काही एवढं मजा नाही आली. पाहिजे तसा टेस्ट नव्हता. आणि 100 रुपयाला एकच प्लेट दिली. एका प्लेटमध्ये 2 समोसे दिले, म्हणजे जसं की 2 समोसा चाट असं झालं ते. तर दुसरी गोष्ट ट्राय करू. दुसरा आता गोड काहीतरी खाऊ, कारण पोट फुल करूनच जाणार आहे. शिवम स्वीट पर बढ़िया सा समोसा चाट खाने के बाद हम निकल गए श्रीजी मलैयो की तलाश में. अभी हम जा रहे मलैयो ट्राय करने के लिए. यहाँ पे बहुत जगह है, लेकिन एक देखा है मैंने जो कि बहुत फेमस है, श्रीजी मलैयो. देखते उसका मतलब टेस्ट कैसा है. हमको तो कुछ मालूम नहीं है अभी, तो चला तिकडच जातो आम्ही आता जाऊन तुम्हाला. आणि बहुत पाय खूप दुखतंय, कारण आम्ही कंटिन्यू 2 तास आरतीसाठी उभे होतो. आरतीचा वेट करत होतो 2 तास. 2 तास आरती पाहिली. म्हणजे ते पूर्ण दिवसभराचा थकवा निघून गेला त्या आरतीमध्ये. एवढी भारी आरती होती. समोसा चाट झाला, पाणीपुरी खाल्ली इथली. आता मलैयो खायचा आम्हाला. मलैयो की तलाश में वाराणसी के गलियों में हम घूम रहे हैं. ये पीछे देख रहे हो, पूरा सुनसान. श्रीजी मलैयो जवळच आहे. आम्ही मलैयो ट्राय करतो, त्याच्यानंतर बघू मग नंतर काय खायचं. आता आम्ही श्रीजी मलैयोवर आलेलो आहे. बघू इथं मलैयो ट्राय करू.
ये क्या है ये मलाई की पूड़ी है। ये दो ना 2 प्लेट। ठीक से बांध दिले हुआ ना। तो भाई क्या अभी श्री जी मल्लयो गए थे, लेकिन हमको ये पता नहीं था की फक्त सकाळीच असतं श्री जी मल्लयो, संध्याकाळी नसतं। तरी पण आम्ही तोंड उचलं तेवढं 1 किलोमीटर चालत गेलो। पण मग उद्या जाऊ, आज तर नाही खाणार मल्लयो, उद्या जाऊ तिथंच खाऊ, पण श्रीजी मल्लयोच खाऊ। आता एवढं मग तिथे मलईयोचं एक प्रकार होता, तो मी खाल्ला। तर मित्रांनो आता आम्ही आमच्या हॉस्टेलकडे जातोय। मी आता जाता जाता तुम्हाला सांगतो माझ्यासोबत काल भैरव मंदिरात काय घडलं। आम्ही गेलो दर्शनाला, 3 वाजता मंदिर उघडतं, तर मंदिरात गेलो, लाईनीत लागलो। खूप मोठी लाईन होती, मग लाईनीत वगैरे लागलो दर्शनाच्या, आणि हळूहळू लाईन पुढे सरकत, जसे 3 वाजले तसे मग आम्ही मंदिराजवळ वगैरे गेलो, तिथं मध्ये गेलो, दर्शन वगैरे घेतलं। म्हणजे मंदिरात फोन वगैरे अलाउड नाहीये, तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं, दर्शन केलं, आणि मंदिराच्या एक्झॅक्ट लेफ्ट साईडला एक बाबा बसलेला होता। त्या बाबाने मला बोलवलं, मला म्हणे बेटा नाम क्या है ऐसा। मग मग मी नाव सांगितलं, मग माझ्या मानेवर असा हात ठेवला आणि असं थोडंसं पाठीवर ते मोराचे पीसचा गुच्छा असतो तो मारला, त्याच्यानंतर थाप मारली, आणि बेटा मंत्र वगैरे म्हणायला लावले। मी मंत्र वगैरे म्हणले, लगेच माझ्या बहिणीला धागा वगैरे बांधला, मला धागा बांधला, आणि मला म्हणतो निकाल 500 रुपये। म्हटलं क्यों? म्हणे धागा बांधा ना तो 500 रुपये देना पड़ेगा। तो म्हटलं नहीं मेरे पास इतना। तो म्हणे दक्षिणा तो देना ही पड़ेगा। मग त्याच्यानंतर म्हटलं नाही इतने नाही। तो कितना दोगे म्हणे, म्हटलं इतने तो पैसे नाही म्हटलं। लगेच त्यांनी फोन पे काढला। मग म्हटलं बापरे, याच्याकडे तर फोन पे पण आहे। मग म्हणे 200 कर म्हणे, म्हटलं नाही इतने नाही। मग मी 20 केले, तर तो मला सोडतच नव्हता, 200च दे म्हणे, सांग, आणि छोडूंगाही नाही म्हणे, 200 करना ही पडेगा। मग मी कसा तरी तिथून सुटलो। पण मी तुमच्यासाठी हे सांगतो की जर तुम्ही कालभैरव मंदिरात गेले तर फक्त दर्शन घ्या आणि सरळ मागच्या साईडला चालले जा। महिन्याभरात ते एका दिवसात ते किती लोकांना गंडवत असतील, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या। असं डायरेक्टली दर्शन घ्या, डायरेक्टली मागच्या साईडून निघून जा। त्यांनी बोलवलं तरी थांबू नका, एवढंच। म्हणजे तुमच्या माहितीसाठी मी ते खास सांगतोय। आता आम्ही आमच्या हॉस्टेलकडे जातोय। तर बनारसमध्ये पहिला दिवस फिरून आणि पायाचे 12 वाजून आम्ही झोपून गेलो। पुढच्या व्लॉगमध्ये आपण बनारसचं अजून वेगळं रूप बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि तुम्हाला बनारसची ट्रॅव्हल सिरीज जर आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा।